Hello, good morning, have a nice day. Hello, guys. Yesterday we see the topic remove to म्हणजेच वाक्यातून to काढून टाकणे and the remaining part of remove to we will see in this video. आजच्या व्हिडिओमध्ये उर्वरित भाग जो आहे रिमूव्ह टूचा तो पाहणार आहोत. रिमूव्ह टू म्हणजे काय? वाक्यातून टू काढून टाकणे. यात टू दोन प्रकारचे असते, TOO टू आणि TO2. तर आपण TOO काढून त्या ठिकाणी सो पुट आउट करतो किंवा सो ठेवतो आणि TO2 काढून त्या ठिकाणी दॅट ठेवतो. तसेच कुठं TOO आणि TO2 च्या ऐवजी फॉर असते FOR, तर ते फॉर काढून त्या ठिकाणी दॅट हे ठेवतात. तर ते आपण काल पाहिलेलं आहेच. आणि रिमूव्ह टू करताना समजा मी आलं ME मी, तर त्याची प्रथमा विभक्ती घ्यायची आय. मीची प्रथमा विभक्ती काय आहे? आय. अस आलं तर वी घ्यायचं WE वी. सपोज यस आलं अस US अस आलं तर वी घ्यायचं. हिम आलं तर ही घ्यायचं. हर आलं तर सी घ्यायचं. देम आलं तर दे घ्यायचं. म्हणजे प्रथमा विभक्ती घ्यायची. सपोज मी आलं तर काय घेणार? आय घ्यायचं. अस आलं तर वी घ्यायचं. हिम आलं तर ही घ्यायचं. हर आलं तर सी घ्यायचं आणि देम आलं तर दे घ्यायचं. क्लिअर? आता एक्झाम्पल्स पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल, राम इज टू वीक टू वॉक. राम इज टू वीक, TOO टू वीक आणि नंतर TO2 टू वॉक. राम हा इतका अशक्त आहे की तो चालू शकत नाही. म्हणजे हे दिलेलं वाक्य बघा, वर अफर्मेटिव्ह दिसतं, परंतु याचा अर्थ नकारार्थी होतो, म्हणजे तो चालू शकत नाही असा. पण दिलेलं वाक्य कसं आहे? अफर्मेटिव्हचं आहे. राम इज टू वीक टू वॉक आणि यातला रिमूव्ह टू आपल्याला म्हणजे टू काढून टाकायचं आहे. तर कसं होईल? राम इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. कसं होईल? राम इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. करेक्ट? कारण आपण कॅनॉट का घेतलं? इज म्हणजे चालू वर्तमान काळातलं वाक्य. जर वाक्य भूतकाळातलं असतं तर आपण कुड नॉट घेतलं असतं, परंतु हे वाक्य चालू वर्तमान काळातलं आहे. राम इज म्हणजे आहे, होता का? नाही, म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे? कॅनॉट घेतलेलं आहे. आणि वॉक. आता दुसरं वाक्य, ही वॉज टू टायर्ड टू वेट. ही वॉज टू टायर्ड टू वेट. तो इतका दमला आहे की तो वाट पाहू शकत नाही. त्याचा अर्थ तर कसं होईल? ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वेट. कारण यामध्ये काय? ही वॉज टू टायर्ड. वॉज म्हणजे भूतकाळ. तो इतका थकलेला होता की तो वाट पाहू शकत नव्हता, असं वाक्य आहे. तर त्याचं कसं होईल? ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वेट. तो थांबवू शकत नव्हता. म्हणजे वरचं वाक्य काय आहे? ही वॉज टू टायर्ड टू वेट. म्हणजे तो इतका थकलेला होता की तो वाट पाहू शकत नव्हता. म्हणजे सिंपल आहे वाक्य, साधं. आता याचं रिमूव्ह टू कसं होईल? ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वेट. अशा प्रकारे होईल. म्हणजे ही एक प्रकार कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होईल ह्याची. आता तिसरं वाक्य, वी वेर टू यंग टू अंडरस्टँड. आम्ही इतके लहान होतो की आम्हाला काही समजत नव्हतं, असा अर्थ आहे त्याचा. टू यंग. तर हे कसं होईल? वी वेर सो यंग दॅट वी कुड नॉट अंडरस्टँड. आम्ही इतके लहान होतो की आम्हाला काही पण
कळत नव्हतं, समजत नव्हतं असं. चौथं एक्झाम्पल बघू. सीमा इज टू एक्सायटेड टू सिट इन वन प्लेस. सीमा इज टू एक्सायटेड टू सिट इन वन प्लेस. सीमा ही इतकी एक्सायटेड झाली होती की ती एक जागी बसू शकत नव्हती. तर कसं होईल वाक्य? सीमा इज सो एक्सायटेड दॅट सीमा इज सो एक्सायटेड दॅट सी कॅनॉट सिट इन वन प्लेस. सी कॅनॉट प्लेस इन वन प्लेस. करेक्ट. ती इतकी एक्सायटेड झाली होती की त्यामुळे ती एक जागी ती बसू शकत नव्हती. आता आणखी एक वाक्य घेऊया. द बॉक्स वॉज टू हेवी फॉर मी टू लिफ्ट. आता ह्यात करता सजीव आहे का? द बॉक्स निर्जीव आहे, निर्जीव करता आलेला आहे. हे वाक्य कसं करायचं बघा. द बॉक्स वॉज टूच्या ऐवजी सो. द बॉक्स वॉज सो हेवी आणि पुन्हा फॉर आलेला आहे. फॉरचं आपण काय करायचं आहे? दॅट करायचं आहे. टू असलं तरी दॅट करायचं आणि फॉर असलं तर म्हणजे कसं होईल? द बॉक्स वॉज सो हेवी दॅट आय कुड नॉट लिफ्ट इट. तो इतका वजनदार होती पेटी की तो बॉक्स उचलू शकत नव्हतो किंवा मला उचलता आला नाही. एक्सक्यूज मी. आता नेक्स्ट प्रकार बघूयात. नेक्स्ट वाक्य बघू. आणखी एक एक्झाम्पल. इट वॉज टू डार्क फॉर हिम टू सी एनिथिंग ऑन द रोड. इतका अंधार पडलेला होता त्यांना की काही दिसत नव्हतं. हे कसं होईल? इट वॉज सो डार्क दॅट ही कुड नॉट सी एनिथिंग ऑन द रोड. अंधार खूप पडल्यामुळे ती काहीही पाहू शकत नव्हती. तर मित्रहो, रिमोटिव्हचा आज भाग इथं संपलेला आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट.